हे बघ श्रद्धा, तुला ज्या लोकांनी किडनॅप केलं ती लोक कोण होती, त्यांचा चेहरा पाहिलायस तू? जेव्हा मला किडनॅप केलं ना तेव्हा मला बेशुद्ध केलं होतं. माझ्या डोळ्यांना पट्टी लावली होती, तोंडात कपडा कोंबला होता. आजूबाजूला कोणी काही कळतच नव्हतं. फक्त दगडावर काहीतरी घासल्याचा आवाज येत होता. ते मला नक्कीच मारणार होते. सर, आम्ही वेळेवर पोहोचलो म्हणून श्रद्धा वाचली, पण आम्ही त्यांना नाही पकडू शकलो. साहेब, जाम शातीर माणसं आहेत ते. आम्हाला काही कळायच्या आधीच ना आमच्या डोळ्यात पिंजर टाकल्याने पळून गेले. सापडले असते ना साहेब, एकेकाला असा. मी काय म्हणतो साहेब, आपण जरा परत त्या जागेवर जाऊया का? म्हणजे काय सापडते का जरा बघितलं असतं. कशासाठी? नाही म्हणजे आम्ही आमची एक टीम पाठवली तिथे. आता बघू त्यांच्या तपासातनं काय गोष्टी पुढे येत आहेत ते. बाकी पुढे काय करायचं ते तुम्ही आमच्यावरती सोपवा. आणि हे बघ श्रद्धा, आता पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भातली रितसर कंप्लेंट नोंदवायची गरजेचं आहे ते. आम्ही ते करतो. त्या नरबळी देणाऱ्या रॅकेटला आता लवकरात लवकर पकडायला हवं. आता तुम्ही सगळ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही काळजी घ्यायची. पोलीस तुमच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहेत हे लक्षात ठेवा. येत आहे लक्षात? दे इथे. नकोय मला पाणी. निघ इथून. निघ म्हटलंय मी. 2 सेकंदाच्या आत जर तू निघालेस ना तर याच फुटलेल्या काच्या तुला नाचायला लावेन मी. चल निघ. मला एक कळत नाहीये, इतकं सगळं प्लान करून सुद्धा ते तिथे पोहोचतात ते कसं शक्य आहे? मला नाही माहिती दोघे तिथे कसे पोहोचले, कोणी पोहोचवलं, कोणी मदत केली, कोणी त्यांना पत्ता दिला, मला काहीच माहिती नाहीये. बॉस, वहिनी बॉस खरं बोलतात, एकदम खरं बोलतात. पण त्या दोघांमुळे ना होत्याचं नव्हतं झालं असतं. असं वाटत होतं ना त्या पायळ मुलीसोबत त्या दोघांच्याही नरडीचं घोट घ्यावा, पण तसं करता नाही आलं मला. बरं झालं तसं केलं नाहीस तू. त्यांच्यापैकी एक जरी जिवंत राहिला असतं ना तर आपण तुरुंगात गेलो असतो. श्रद्धा, आता तू बिलकुल काळजी करू नको आणि घाबरायचं तर बिलकुल नाही. अगं, एवढ्या मोठ्या संकटातनं तू सुखरूप घरी परत आलीयस हे जास्त महत्वाचं आहे. आणि ज्यांनी कोणी हे सगळं केलंय ना, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि यामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी असतो बघ. हो हो श्रद्धा. शक्ती, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? काय? आपण महादेवाजवळ प्रार्थना करत होतो आणि एका चोराने तुझी ती पर्स पळवली. आपण त्याचा पाठलाग केला आणि काही अंतरावर आपल्याला ती पर्स पडलेली भेटली. त्या पर्स मधली एकही गोष्ट अम्मा, अगदी पैसे सुद्धा चोरीला नव्हते गेले, जसेचे तसे होते. आणि तुझ्या त्या पर्स मधल्या वस्तूंनीच आपल्याला श्रद्धापर्यंत पोहोचवलं. हे सगळं माझ्या शंभू महादेवाच्या कृपेमुळेच घडलंय. हे सगळं माझ्या शंभू महादेवानेच घडवून आणलंय. आता या सगळ्या गोष्टींना चमत्कार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? होय होय, हा चमत्कारच आहे म्हणा. शंभू महादेवाने आणि आई जगदंबेने आपल्या श्रद्धाचं रक्षण केलं बघा.
चांगल्या माणसांच्या रक्षणासाठी देव कुठच्या ना कुठच्या रूपात मदत करतच असतो, हे आज सिद्ध झालंय. चला आता आपण आत जाऊया. श्रद्धा भुकेली असेल. श्रद्धाला काहीतरी खायला देते मी. चल श्रद्धा. मला एक सांगा, शक्ती आणि शिवा तुमचा पाठलाग तर करत नव्हते ना? हे बघा, तुम्ही नीट आठवा. निघताना काही संशयास्पद वाटत होतं का तुम्हाला? नाही नाही, म्हणजे तसं संशयास्पद काय वाटलं नाही, कारण आम्ही सगळी खबरदारी घेतली होती. एक मिनिट. नाही नाही नाही, तुम्ही बरोबर बोलत. मला आता आठवलं, रस्त्याने तो टेम्पो जात असताना रस्त्यावर एका ठिकाणी थांबला होता. कदाचित हे असू शकतं. अगं म्हणजे नक्कीच त्या मुलीने तुमचा पाठलाग केला. शक्ती शक्ती, काय करू मी हिचा? का का सोडला पण तिला जिवंत? मारून का टाकला नाही? संपवलं का नाही तिला आपण? त्या मुलीला घरात कामाला ठेवल्यापासून ना आपल्या घरात घिरटा घालत असते. आपल्यावर जणू काही पाळतच ठेवत असते ती. मला पण तसंच वाटतंय. सरकार, सरकार, अहो काय झालंय? सगळं ठीक आहे ना? हा, सगळं ठीक आहे. ते माझ्या हातून चुकून पडला, तुटला ग्लास. सरकार, तुम्हाला नाही ना लागला? मला काहीही झालेलं नाहीये. बरं सरकार, एक आनंदाची बातमी आहे. काय? श्रद्धा सापडली सरकार, श्रद्धा सापडली. अरे वा, मग किती छान बातमी. ती कशी, कुठून, काय, म्हणजे कसं? जवळच्याच गोडाऊनमध्ये. हा, वा वा, कमालच आहे बुवा. बरं सरकार, मी पोलिसांना कळवलंय.